जीवनामध्ये तुमच्या साधनेमध्ये आजचे आहे, उद्याचे आहे, परवाचे आहे, तेरवाचे आहे का मागण्या 1 महिन्याची, 2 महिन्याची, 3 महिन्याची असं म्हटल्याच्या नंतर नाथ बाबांनी सांगितलं 1 महिन्याची, 2 महिन्याची, 1 वर्षाची, 3 वर्षाची नाही, अनादी काळापासून आमची देवी भगवती आहे आणि अनादी काळाचे आमचे ठिकाण दैवत म्हणजे ते रेणुका माता ती भगवती आहे, अनादी अंबिका भगवती. अनादी बरं आपण तेव्हा नव्हतो, आज आहे, उद्या आपण कधी भरोसा नाही. इथून अगं देवी होती, आज आहे आणि उद्या पण राहणार आहे. हिला म्हणायचं अनादी अंबिका भगवती. ही अनादी अंबिका भगवती आहे, ही अनादी अंबिका भगवती प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर माझ्या कौशल्या मॅडम अतिशय गोड मी आपण सोडणार आहे. ऐका, 10 मिनिट सोडणार आहे. ऐका, ही अनादी अंबिका भगवती प्रगट झाली आणि प्रगट होत असताना बघा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये 11 विकार तिचं शरीर आहे, 10 भुजा तिच्या आहेत महाराज आणि आमच्या ठिकाणी अनादी अंबिका भगवती प्रगट झाली. पण हातामध्ये बोध पळी घेतली महाराज, बोध पळी तुम्हाला बोध करण्यासाठी. बोध पुत्र जन्म काय, बोध पुत्र जन्म आला तेव्हा आणि आमच्या ठिकाणी बघा ही बोध पळी ममता मतारी मरून गेली तेव्हा हे प्रमाण आहे, चौकड आहे. आणि त्यावेळेस बोध पळी हातामध्ये घेऊन ती देवी प्रगट झाली. एवढंच नाही महाराज, बोधाची पळी हातामध्ये आहे. माऊलीनं पुन्हा पुन्हा पळी आहे, हातपळी करा, पळी पुन्हा करा. 1 2 3 4 5 जण बस एवढंच होतं. 6 7 बाजूला काय नाही, कोणी कुणी असं करतं, कोणी कुणी असं करतं, कोणी कुणी आपण करतं. 2 पळ्या तुमच्या घरी. ऐका, पळी पुन्हा कोणाच्या घरी आहे, हातवडी तुम्ही केली मला, त्यांच्या घरी पळी आहे का, त्यांच्या घरी साक्षात भगवती माता वास्तव्य करते मला. भगवती माता त्यांच्या घरी पळी म्हणजे साधन नाही महाराज. किती मोठा भक्त असू द्या, किती मोठी आराधना असू द्या महाराज, पण तिला 5 घर जोगवा मागा लागतो. सर फरक करून 5 घर जोगवा तिला मागा लागतो. कारण का ती तिच्या जीवनामध्ये परंपरा आहे. परंपरा जशी आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. गोरक्षेवाला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती राहता ज्ञानदेव सारथो जवे. ज्ञानोबरापर्यंत आली परंपरा, पण ज्ञानोबराची परंपरा खंडित केली महाराज. कशी खंडित केली? लोकले ज्ञान जगी ही तर नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. ज्ञानोबराची परंपरा खंडित केली. तर मागची परंपरा अशी होती, एक गुरु एक शिष्य. भागवत मामा, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती. ज्ञानोबरापर्यंत आली. ज्ञानोबराने पुन्हा काय केलं, लोकल्याला ज्ञान प्रगट केलं आणि नंतर एक गुरु असंख्य शिष्य, एक गुरु असंख्य शिष्य. ती परंपरा आपल्यापर्यंत आली महाराज. जशा की वारकरी संप्रदायाची परंपरा आहे का, तशी तुमची आमची काही परंपरा आहे. कोणती? ज्ञानोबराची परंपरा वेगळी, तुकोबराची परंपरा वेगळी. तुकोबराची परंपरा कोणती? माझ्या वडिलाची निराशिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, ही परंपरा माझ्या तुकोबराची आहे. ज्ञानोबराची परंपरा लोकप्रियला ज्ञान प्रगट करून देणे, ही परंपरा ज्ञानोबराची आहे. आणि तुमची आमची परंपरा कशी आहे? एखाद्याचे पैसे घेतले का द्यायचे नाही, ही तुमची आमची परंपरा. एखाद्याकडून पैसे घेतले उसने द्यायचे नाही, अशी परंपरा बघा कशा हसत पाहिजे. उसने घेतले असं ही द्यायचे नाही, ही परंपरा तुमची आमची. पण तुमची आमची परंपरा अशी नाही महाराज. माता मागेली परंपरा घडून दिली मला. परंपरा तुम्ही चाकोरीने चालण्यासाठी ही जगन्मातेची परंपरा घडून दिली. तुमच्या घरामध्ये पळली आली महाराज. आणि पळली म्हणजे बघा ती भूत नावाची पळली. भूत आपल्या घरी पळली आली का, साक्षात आपल्याला आपल्या जगदंबेचा बोध आपल्या जीवनामध्ये होतो, अनुग्रह होतो. ज्यांच्या घरी पळली आहे का, ती म्हणजे साक्षात त्या देवीची शिष्य आहे महाराज आणि देवी आपले गुरु आहे असा बोध होतो त्या पळलीच्या मध्ये होतो. किती मोठी श्रीमंत आरतीबाई असू द्या, किती मोठा भक्त असू द्या, त्या आरतीबाईला 5 घर मागावं लागतातच. जोगवा जोगवा काही म्हणतात, पुढच्या पुढे भागवा, जोगवा जोगवा मागा लागतो. मला कसा मागा लागतो ऐका. मला पुढं जरा 2-3 कवी म्हणत आहेत, तू ऐकलेले आहेत, चांगलं घेतले बघा ते. जोगवा कसा मागा लागतो? तरी 9 दिवसाच्या 9 घटवारी अंबा